हॅलो एव्हरीवन, वेलकम इन माहीज किचन अँड होम. मी आज पार्ट 2 स्टार्ट करते आहे व्हिडिओसाठी, होम क्लिनिंगसाठी आणि किचन क्लिनिंगसाठी. तर सुरू करूया. वरचे 2 ओटे जे आहेत तर ते व्यवस्थित मी स्वच्छ केलेले आहे. सगळं आवरलेलं आहे. घरातलं रोजचं सगळं काम झालेलं आहे. पण आता एक्स्ट्रा काहीतरी काम काढावं लागणार. तर ते आहे इथलं सगळं आवरायचं आहे. किचन ओट्याच्या खालचा जो पसारा आहे तो आवरायचा आहे सगळा. आता मी जास्त धुत नाही बसणार कारण की मी ऑलरेडी सगळं स्वच्छ केलेलं होतं. फक्त सगळा पसारा जो आहे तो अस्तव्यस्त आहे, तर त्याला व्यवस्थित नीटनेटकं ठेवावं लागणार आहे. फक्त तेवढंच काम करायचं बाकी आहे आणि लवकर होऊन पण जाईल असं मला पण वाटतं. व्यवस्थित सगळं स्वच्छ पुसून घ्यायचे सगळे भांडे आणि नीटनेटके जागेवर लावून टाकायचे आहे. तर बघूया सगळं आवरल्यावर कसं दिसतं. बास्केट इथं धुवून टाकली, चहाची किटली इथं धुवून टाकली व्यवस्थित स्वच्छ. आणि एवढे आमच्याकडं कप आहेत. मोठं टोपलं आहे हे खूप. तेवढं मोठं टोपलं भरून कप, ग्लास सेट असं सर्व काही आहे. सगळ्या प्रकारचे कप आहे आमच्या घरामध्ये. चहा प्यायला कधी पण येऊ शकता. हो ना, सर्व असं आहे. माझा असा विचार आहे की हा जो ओटा आहे हा गॅस थोडा इकडे सरकवायचा आणि ट्रिपल लेयर जो स्टँड असतो प्लास्टिकचा तो इथं सेट करायचा आणि त्याच्यामध्ये सगळे ग्लासेस वगैरे सगळे कप सेट असं ठेवायचं. म्हणजे चांगलं पण दिसतं आणि पटकन कोणी पाहुणे आले तर घेता पण येतं. असं व्यवस्थित ठेवायचं आहे. बघूया आता रविवारच्या बाजारी जाऊन ते घेता येईल व्यवस्थित. तर चला मग आता मी बाकीचं आवरते. बेसिंग खालचं पण आवरून झालेलं आहे आणि ह्या ओट्या खालचं पण सगळं आवरून झालेलं आहे. आज आहे डे 2 घर आवरण्याचा, म्हणजेच किचन आवरण्याचा. तर सगळे भांडे वगैरे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. 12 वाजलेले आहेत तरी पण मी तर आमचे पण 12 वाजले काम करून करून. तर मी म्हणजे ओट्यांच्या खालचं आवरायला घेतलेलं आहे. इथलं आवरून झालेलं आहे. आता ह्या मेन ओट्याच्या खालचं आवरणं सुरू आहे. तर हे जे 2 रॅक दिसत आहेत, जर्मनचा हा रॅक आणि स्टीलचा रॅक, हा स्वच्छ धुवून पुसून घेतला. त्याच्यातले भांडे सगळे स्वच्छ केले. आता फक्त इथं लावरायचं आहे. या प्लास्टिकच्या रॅकमधलं वरून तुम्हाला धूळ दिसतच असेल, थोडी थोडी आहे. आणि झाडून पण काढायचं आहे. इथलं ही गॅसची टाकी हलवून एकदा स्वच्छ झाडून आणि पुसून काढायचं आहे. तर एवढंच बाकी आहे. आणि या डब्यामधलं सगळे भांडे आवरायचे आहे. आता तुम्ही हा विचार केला असाल की सगळं तर सिस्टमॅटिक आहे, मग हे काय यूज केलंय हिनी, ते पण त्याला रंग मारलेला आहे चॉकलेटी आणि त्याच्यामध्ये सगळे भांडे भरून ठेवले. तर असं नाही की म्हणजे सगळ्या वस्तूंचा वापर केला पाहिजे असं मला वाटतं. मी हा म्हणजे पत्र्याचा डब्बा होता, तो एकदम वेस्टमध्ये गेला असता, भंगारमध्ये गेला असता. त्याच्यापेक्षा म्हणजे त्याला कट करून त्याच्यामध्ये वाट्या वगैरे सगळ्या भरून ठेवलेल्या आहे. त्याला पण आपण यूज करू शकतो, म्हणून मी अशा पद्धतीने त्याला यूज केलेला आहे. आणि आणखी वेगवेगळ्या ठिकाणी असे म्हणजे डब्बे मी स्टोअर करण्यासाठी ठेवलेले आहे. जसे की रांगोळी भरून ठेवलेली आहे, देवपूजेचं सामान भरून ठेवलेलं आहे अशा डब्यांमध्ये आमच्या दुसऱ्या रूम्समध्ये. तर असं मी ह्याचं यूज करते आहे. असं नाही की थोडंसं हे वाटून घ्यायचं की नाही असे पण काम यूज करू लागले, असे पण डब्बे वगैरे यूज करू लागले, असं नसतं काही. घर हे प्रत्येक गोष्ट असायला पाहिजे, जुनी नवी कशी का असेना, पण त्याला आपण कसं वापरात आणतो हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर अशा प्रकारे मी आता आवरणार आहे इथलं. तर ओट्याखालचं सर्व आवरून घेतलेलं आहे. एवढी धूळ निघाली आहे. आणि हा आहे ट्रिपल लेयर स्टँड प्लास्टिकचा. तर असे स्टँड यूज करण्याचा काय फायदा होतो, एक तर खूप कॉम्पॅक्ट आहे हा
म्हणजे खूप कमी जागेत व्यवस्थित बसू शकतो आणि सर्व सामान पण नीटनेटकं बसतं त्यामध्ये. तर एवढे डबे आहेत आणि वरती मी मिक्सरचे भांडे पण ठेवत असते. तर हे सर्व सामान ठेवायचं आहे. याला व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. धूळच साचली आहे फक्त, तर त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. बस एवढंच काम आहे सध्या. तर फायनली दोन्ही ओट्यांखालचं पण स्वच्छ करून झालेलं आहे. सगळं आवरून झालेलं आहे. तुम्ही पण असं वेळात वेळ काढून थोडं थोडं करत सर्व सामान आवरू शकता. जरी जॉबला जात असाल तरी पण तुम्ही अशा पद्धतीने आवरू शकता, किंवा घरी राहत असाल तरी सुद्धा अशा पद्धतीने आवरू शकता. म्हणजे तुम्हाला सुद्धा त्रास होणार नाही आणि घर पण एकदम चकचक दिसेल. थँक्यू फॉर वॉचिंग. आणखीन एक पार्ट मी याचा काढणार आहे. आणखी जे रॅक्स उरलेले आहेत, तर हे जे 2 रॅक आहेत तर ह्याच्यातलं सगळं स्वच्छ करायचं आहे. ह्या रॅकमधलं म्हणजे जे इकडचं रॅक आहे नुसत्या डब्यांचा, ते जास्त काही म्हणजे धुणे करण्याची गरज नाही आहे असं मला पण वाटतं. तर त्याला म्हणजे स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यावं लागणार आहे सगळ्या डब्यांना आणि व्यवस्थित अरेंज करावं लागणार आहे. एवढंच करायचं यातला बाकी आहे. लवकर होऊन जाईल हे पण काम. तर बघूया नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.